हॅलो फ्रेंड्स, मी अमोल वाघमारे. 20 जानेवारी रोजी रात्री रेणापूर नाका भागातील श्यामनगर येथे एका आईने आपल्या 18 महिन्याच्या म्हणजे 1.5 वर्षाच्या मुलीला चाकूने 17 वार करून संपवले. आणि वार करून संपवले म्हणजे जागीच ती मुलगी गतपात झाली. त्याचे कारण हे असे आहे की तिचा नवरा हा एका ऊसाच्या ट्रॅक्टरवर काम करत होता व त्याला यायला रात्री उशीर झाला. मग तो उशीर झाल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला व त्या वादाचे रूपांतर एकदम हाणामारीमध्ये होणार होते. पण तेवढ्यात त्याच्या नवऱ्याने तिला म्हणजे थोडासा कानोसा दिला व तो निघून गेल्यामुळे त्या आलेल्या राग अनावर झालेला असताना तिने त्या 18 महिन्याच्या मुलीवर 17 वार केले. वार एवढे विघातक होते की 17वा वार हा मुलीच्या तोंडामध्ये केलेला आहे व ते सर्व तिचा 4 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्याने पाहत होता. पण तो निष्पाप लहान मुलगा काही करू शकला नाही. जेव्हा तिच्या पतीने ते पाहिले तेव्हा त्याच्याही पायाखालची जमीन सरकली व ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना. कारण की जन्मदात्या आईनेच प्रथमच एका मुलीला एवढं म्हणजे निष्पाप मुलीला एवढे क्रूरपणाने मारण्याची बहुतेक लातूर जिल्ह्यातील तर पहिलीच घटना आहे. त्या बाईचे नाव अश्विनी चौगुले आहे व ती मूळ राहणारी हासेगाव तालुका औसा येथील आहे. ते श्यामनगर येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते व नवरा बायकोच्या भांडणामध्ये एका निष्पाप जीव गेलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, आपण आपल्या रागावर कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की राग अनावर झाल्यानंतर आपण काय करतो हे बहुतेक तिला समजलं नाही व त्यानंतर जेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं व एका मानसोपचार तज्ञाकडे तिला दाखवलं, तब्बल 18 तासाच्या निगराणीनंतर मानसोपचार तज्ञाने सांगितलं की ती विवाहिता जी आहे ही विवाहिता एकदम म्हणजे नॉर्मल आहे. ते म्हणजे मानसिक रुग्ण नाही अथवा काही नाही, फक्त तिने उचललेलं पाऊल हे रागाच्या भरात उचललेलं आहे. यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.